बघा, अ ब क तिन्ही नळ 6 तासामध्ये टाकी भरतात. 2 तासानंतर नळ बंद केला तेव्हा टाकीचा उर्वरित भाग ब आणि क नळांनी 8 तासात भरला तर टाकी भरण्यासाठी एकट्या अ नळाला स्वतंत्रपणे एकूण किती वेळ लागेल असा प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, प्रश्नाच्या उत्तराप्रत जाण्यासाठी अ ब क 3 नळ टाकी 6 तासामध्ये भरतात आणि अ नळ, लक्ष द्या, 2 तासानंतर अ नळ बंद केला तेव्हा उरलेली टाकी भरण्याचं काम ब आणि क नळानं 8 तासात केलं. मग हे 6 तास हे 8 तास, या 6 आणि 8चा काय काढा? लसावी काढा. भाग 2 न द्या. बेत्री 6 बेचूक 8. लसावी म्हणजे या सामायिक आणि या असामायिक अवयवांचा गुणाकार, जसं की 2 गुणिला 3 गुणिला 4 बेत्री 6 6 चूक 24 भाग ही आहे एकूण टाकी. बघा, ही एकूण 24 भाग टाकी अ ब क नळ 6 तासामध्ये भरतात. मग एका तासामध्ये हे अ ब क नळ टाकीचा किती भाग भरतात असा प्रश्न विचारा. त्यासाठी 24 भाग भागीला ए अधिक बी अधिक सी, याला अ ब क म्हणा. अ अधिक ब अधिक क यांची काय हो कार्यक्षमता, हे लक्षात असू दे. 24 भागीला अ ब क, ती टाकी 6 तासात भरतात म्हणून भागीला 6 हा भाग जातो 4 न, म्हणजे अर्थात अ अधिक ब अधिक क तासाभरात टाकीचे 4 भाग भरतात. लक्ष द्या, एका तासामध्ये अ ब क हे नळ टाकीचे 4 भाग भरतात. लक्ष द्या, या तीनही नळांनी हा नळ अ 2 तासानंतर बंद केला. म्हणजे आम्ही म्हणू शकतो की 2 तास तीनही नळानं सोबत मिळून मिसळून टाकी भरण्याचं काम केलं. मग 2 तासाचं काम किती? तिन्ही नळांचं 2 तासाचं काम. आता काढत असताना काय करा? 2 गुणिला एका तासामध्ये अ ब आणि क एकूण टाकीच्या भागाच्या 4 भाग एवढी टाकी भरतात म्हणून 2 गुणिला 4 8 भाग. तिन्ही नळाचं 2 तासाचं काम. आता 2 तासानंतर नळ अ बंद केला, तोपर्यंत टाकी 8 भाग भरली होती. टाकीचे एकूण भाग लेकरांनो 24. आता 24 भाग वजा हे 8 भाग, ही वजाबाकी काय हो तर 16 भाग टाकीचे भरायचे बाकी, याला उर्वरित हा शब्द. आता ही उरलेली 16 भाग टाकी नंतर या ब आणि क नळानं भरली. किती वेळा? 8 तासात. म्हणून भागीला जेव्हा तुम्ही 8 करता तेव्हा प्रत्येक तासामध्ये ब आणि क नळानं किती टाकी भरली, त्या ब आणि क नळाची टाकी भरण्याची कार्यक्षमता आम्हाला मिळते. हा भाग जातो सर 2 न, म्हणजे 2 भाग, म्हणजे प्रति तासाला ब आणि क नळाने 2 भाग टाकी भरली. ओके. प्रश्न, स्वतंत्रपणे एकटा अ ती टाकी किती वेळात भरेल? करायचं काय? लक्ष द्या. त्यासाठी अ या नळाची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता शोधावी लागते. लक्ष द्या लेकरांनो, इथं नळ अ ब आणि क एका तासात टाकीचे 4 भाग भरण्याचं काम करतात. म्हणून इथं अ अधिक ब
अधिक क बराबर 4 भाग पैकी हा ब आणि क नळ प्रति तासाला टाकीचे 2 भाग भरतो. तुमच्या लक्षात आलं ना? म्हणून या बकच्या ठिकाणी आम्ही 2 भाग असं मांडू शकतो. इथं अधिक स्वरूपात हा अ समोर या तिन्ही नळांचं टाकी भरण्याचं काम. लक्षात आलं ना तुमच्या? मग आता एकटा करा, वेगळा करा. 4 भागाकडे जाताना हे 2 भाग गणितीय नियमाप्रमाणे वजा मांडावे लागतात सर. अ बराबर काय हो? तर ही वजाबाकी अर्थात 2 भाग. अर्थात अ हा नळ प्रति तासाला टाकीचे 2 भाग भरतो. हे लक्षात आलं तुमच्या? आता टाकीचे एकूण भाग किती आहेत? 24. स्वतंत्रपणे एकटा अ टाकी किती वेळात भरेल? एकूण भाग 24 आणि या अ ची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता 2 भाग. लक्ष द्या, हे भाग एकक सारखं. हा भाग जातो लेकरांनो 12. 12 दोन्ही 24. म्हणजे हे उत्तर कशात? तासामध्ये. 12 तास हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.